आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। गोंदिया जिल्ह्यात पीक विमा योजनेमध्ये यंदा विक्रमी वाढ झालेली आहे। पीक विमा योजनेकरता शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने नोंदणी केलेली आहे। सरकारने नोंदवण्यासाठी वेळ वाढवून दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचं पाहायला मिळतंय आणि जिल्ह्यामध्ये यावर्षी 2,37,466 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे। पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे। पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। पुढील 10 दिवस तुरळक सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने रायगड जिल्ह्यात 28 धरणांपैकी 25 धरणं ही 100% भरलेली आहेत, तर उर्वरित 3 धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटलेला आहे। वर्ध्याच्या पवनार येथे धाम नदीच्या पात्रातच ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन आणि शोष खड्ड्यांची उभारणी करण्यात आलेली आहे। नदीच्या पात्रात शोष खड्ड्यांची उभारणी केल्याने नदी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून घनकचरा युनिट आणि शोष खड्ड्यांची घाण नदी पात्रात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पवनार ग्रामपंचायतीच्या या लाखो रुपयांच्या कामावर नागरिकांनी आक्षेप घेतलाय। किराणा मालाच्या भावात गेल्या काही महिन्यांपासून खूप वाढ होत चाललेली आहे आणि अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनात यंदा 4 लाख टनाची घट होणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे येत्या काळात डाळींच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। टोमॅटोच्या पाठोपाठ कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे। या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भविष्यात कांदा 30 ते 40 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे। हिंगोलीत हळदीला आतापर्यंतचा विक्रमी दर मिळालेला आहे। हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 35,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। देशातील बाजारात कापसाच्या भावात आज सुधारणा दिसून आलेली आहे। बहुतेक बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव आता 7,000च्या पुढे सरकलाय। देशात कापसाला 6,700 ते 7,600 रुपये इतका भाव मिळतोय। राज्यातील बाजारात सध्या डाळिंबाची आवक वाढते। सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता खूपच कमी आहे आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण मालाला प्रति क्विंटल 6,000 ते 7,000 रुपये भाव मिळतोय, तर कमी गुणवत्तेच्या डाळिंबाला 3 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। राज्यातील बाजारात पपईची आवक कमी आहे, पण गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने पपईला उठाव मिळालाय आणि यामुळे पपईला प्रति क्विंटल 1,200 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय। पपईची बाजारातली आवक जास्त वाढण्याचा अंदाज नाहीये आणि त्यामुळे पुढील काही दिवस पपईचे भाव स्थिर दिसू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारांमध्ये हिरव्या मिरचीचे भाव तेजीमध्ये आहेत। जुलै महिन्यात सलग 2 आठवडे जोरदार पाऊस झाला, परिणामी सध्या बाजारातील मिरची आवक कमी दिसते आणि यामुळे हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल 3 ते 4,000 रुपये इतका भाव मिळतोय। सोयाबीन बाजारात सध्या चढ उतार सुरू आहेत। बाजारातील सोयाबीन आवक सरासरीपेक्षा अधिक आहे आणि यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 4,900 रुपये इतका भाव मिळतोय। पुढील काळात पाऊसमान कमीच राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देशातील उत्पादन किती राहतं यावरून पुढील काळात सोयाबीन बाजाराची दिशा ठरेल। भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथे मंदिर परिसरात मोबाईल वापरास तसंच फोटोग्राफी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथे सध्या अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होते आणि त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि मंदिराचं पावित्र्य राखलं जावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नागपूर मेट्रोच्या सुरक्षेला छेद मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अज्ञातांनी मिहान डेपो इथे उभ्या असलेल्या मेट्रोच्या डब्यांना रंग लावल्याचं समोर आलंय। या प्रकरणी महामेट्रोकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि विद्रुपीकरण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळे शहरात 1 वर्षापूर्वी मोठ्या उत्साहात नॅचरल गॅस योजना सुरू करण्यात आली होती, मात्र काही महिन्यांपासून या प्रकल्पाचं काम बंद पडलंय। अगरवाल नगर आणि देवपूर परिसरातील 900 घरांमध्ये गॅसची पाईपलाईन बसवण्यात आली, मात्र त्या भागातही अद्याप गॅस पुरवठा सुरू न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्ह्यातील 1,074 अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारातील मूग डाळ, मिरची आणि हळद निकृष्ट दर्जाची असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पुरवठादार कारवाईची मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी केलेली आहे। हे निकृष्ट पोषण आहार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत। गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवर कोकणात जाण्यासाठी आणखी 22 स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत। उधना, मडगाव, अहमदाबाद, कुडाळ अशा विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत। या स्पेशल ट्रेनसाठी 12 ऑगस्टपासून आरक्षण सुरू होणार आहे।
नाशिकचे लाचखोर तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश अखेर काढण्यात आलेले आहेत। 15 लाखांची लाच घेताना नरेश कुमार बहिरमला अटक केली होती। विभागीय आयुक्त गमे यांनी बहिरमच्या निलंबनाचे आदेश काढले। राज्यात गेल्या 5 वर्षात विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात तब्बल 2060 जणांचा मृत्यू झालाय। विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आणि सध्या अशा चालकांवर गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन्स जप्त केलं जात आहे। मुळशी तालुक्यातील पौड पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ पौड पोलीस स्टेशनवर देसाई समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पौड येथील तहसील कचेरी आवारात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। गोंदिया इथे 14 दिवसांकरता काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण पूर्व नागपूर विभागामार्फत विविध देखभालीची कामं करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे 10 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेला पर्यटकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। पेंग्विन आणि इतर पक्षी प्राणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। तर गेल्या 1.5 वर्षात सुमारे 37 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आणि त्यामुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये 15 कोटींची भर पडली आहे। सलग सुट्ट्यांमुळे खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास महागलेला आहे। 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खासगी वाहतूकदारांनी 50% इतकी भाडेवाढ केलेली आहे। त्यामुळे कोकण, महाबळेश्वर, शिर्डी इथे जाणाऱ्या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील 5 धरणांपैकी डिंभेत 83% तर येडगाव धरण 97% भरलेलं आहे। कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या 8 धरणांमध्ये आज मितीला 20 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.13 टीएमसी पाणीसाठा कमी आहे। कोरोना संसर्ग इतकाच क्षयरोग देखील धोकादायक असल्याचं दिसून आलेलं आहे। प्रौढांप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील क्षयरोगाचा संसर्ग वेगानं होतोय। पालिकेच्या शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 1ली ते 10वी या वर्गातील 137 विद्यार्थ्यांना क्षयरोग झाल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण सापडलेला आहे। नवीन धोकादायक एरिस व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला आहे आणि याच व्हेरिएंटमुळे ब्रिटनसह काही देशांमध्ये रुग्ण वाढत असल्याचं समोर आलंय। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 14 ऑगस्ट रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे। म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे यांनी ही माहिती दिली। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 1,20,144 अर्ज प्राप्त झालेले आहेत। भूमी अभिलेख विभागानं तलाठी पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा 3 सत्रात घेण्यात येणार आहे। राज्यभरातून तलाठी पदाच्या 4,466 जागांसाठी तब्बल 11,10,053 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। बेस्टमधील कंत्राटी बस चालकांचा गेल्या 5 दिवसांपासून संप सुरू असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांनी देखील बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता द्यावा या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबर पासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं जाणार आहे। गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असताना गणेशोत्सव मंडळासाठीच्या हमीपत्रातील 4 फूट पर्यावरणपूरक मूर्तीची अट तातडीनं वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलेला आहे। आतापर्यंत केवळ 260 मंडळांनाच परवानगी मिळाल्यानं शेकडो गणेशोत्सव मंडळ अद्यापही प्रतीक्षेत आहेत। कल्याणशील लोढा पलावा एक्सपिरिया मॉलजवळ नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुलावर सिमेंट गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे। सलग 6 दिवस म्हणजेच 14 ऑगस्ट पर्यंत हे काम चालणार आहे आणि त्यामुळे वाहतूक विभागाकडून कल्याणच्या दिशेनं येणारी जड अवजड वाहनं दुसऱ्या मार्गाने म्हणजेच शिळफाट्यावरून कल्याणच्या दिशेनं येणारी जड अवजड वाहनं मुंब्रा बायपास तळोजा मार्गे वळवली जाणार आहेत। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेत फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते। 12वीच्या खासगी विद्यार्थ्यांचे 10 ऑगस्ट आणि 10वीच्या खासगी विद्यार्थ्यांचं 14 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। ही निवडणूक 10 सप्टेंबरला पार पडणार असून 13 सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे। एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गोंदियाच्या दौऱ्यावर येणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील गटबाजी मिटणार का याकडे लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज दुपारी 3 वाजता मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित असतील। या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल।
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ठाकरे गट राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत। दुपारी ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत। मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आहे। गणेशोत्सव जवळ आला असतानाच विरोधकांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। पण खड्ड्यांवरून टीका होत असतानाच आता देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिका आयुक्तांच्या मदतीला धावून आले। शरद पवारांचं पंतप्रधान पद हुकल्याबाबत मोदींनी मोठं विधान केलं होतं। यावर अजित पवार यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। असे प्रकारचे प्रसंग 2 ते 3 वेळा आले होते, मात्र जे यश मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, असं मोठं विधान त्यांनी केलं। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या इंडिया नावावरून टीका केलेली आहे। INDIA हे फेल होतं, मात्र आता इंडिया ही कधीही फेल नाही होत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, तसंच काही कारणामुळे फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेला, मात्र एक दिवस फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार असंही फडणवीसांनी म्हटलंय। तसंच कोस्टल रोड या वर्षाअखेर सुरू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची कार्यवाही आता फास्ट ट्रॅकवर आलेली आहे। विधिमंडळाकडून मुद्द्यांची रचना करण्याचं काम सुरू असून सुनावणीवेळी मुद्दे भरकटणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येते। भारतीय दंड संहितेप्रमाणे पुढील कार्यवाही होणार असून इश्यू फ्रेम झाल्यानंतर आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येईल आणि त्यावेळी आमदारांना पुरावे देखील सादर करावे लागणार आहेत। रत्नागिरीच्या चिपळूणमधील निलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी मृत्यूचं मुख्य कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। जिल्हा पोलिसांनी हा घातपात नसल्याचा दावा केलाय, मात्र निलिमा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। बुलढाण्यामध्ये दुचाकीला एका अज्ञात वाहनानं धडक दिली आणि या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या 3 भावांचा मृत्यू झाला। हे तिघे भाऊ मलकापूर इथून खामगावकडे जात होते। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरात हा अपघात झाला। जळगाव जिल्ह्यातील सावदा इथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एक संचालक आणि 3 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीवर कार्यालयामध्ये बोलावून या सर्वांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे। या सर्वांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावच्या चाळीसगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 8 ते 10 दूध डेअरीजवर प्रशासनानं धाड टाकली असून तिथल्या दुधामध्ये भेसळ असल्याचं आढळून आलेलं आहे। दूध भेसळ समितीनं जवळपास 4000 लिटर दूध नष्ट केलं असून या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळगावमध्ये एसीबीनं कारवाई केलेली आहे। महिला सरपंचाचे पती आणि उपसरपंचाला 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं। ग्रामपंचायतीमध्ये लिपिक आणि वसुली कारकून पद भरण्यासाठी लाच घेतल्याचं समोर आलंय। हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आणखी 11 आरोपींना अटक केली असून आज 8 तास कर्फ्यू शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।